नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. प्रत्येक महिलेचं एक फिक्स काम असतं, ते म्हणजे सकाळी उठल्यानंतर झाडू मारणे आणि दुसरं म्हणजे पोछा मारणे किंवा फरची पुसणे. पण तुम्हाला हे काम अजिबात करण्याची गरज पडणार नाही, कारण आज आपण अतिशय महत्त्वाची युजफुल टिप्स या ठिकाणी बघणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कधीच झाडू मारण्याची किंवा फरची पुसण्याची गरजसुद्धा पडणार नाही. अगदी लाईव्ह रिझल्ट, लाईव्ह एक्सपेरिमेंट मी तुमच्यासोबत करून दाखवणार आहे. सोबतच महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील आज आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा. तर बघा, या ठिकाणी पहिली टिप्स होते ती म्हणजे ब्लाऊजसाठी असं कुणीच नाही की जे साडी वापरत नाही. मग अशा प्रत्येकाकडे भरपूर अशा हेवी साड्या असतात, त्यावरचे ब्लाऊजसुद्धा खूप हेवी असतात. मग असे हेवी ब्लाऊज घातल्यानंतर भरपूर असा घामसुद्धा आपल्याला येतो. मग हे हेवी ब्लाऊज आपण रोज काही धुवत नाही. कुटुंब प्रोग्राम वगैरे झाला की घरी येतो आणि ते व्यवस्थितरित्या सुकायला ठेवतो. हवा व्यवस्थित सुकल्यानंतर आपण पुन्हा कपाटामध्ये ब्लाऊजला ठेवून देतो. त्यामुळे काय होतं, घामाचा जो वास असतो तो ब्लाऊजला लागलेला असतो आणि खूप घाण वास ब्लाऊजला येत असतो. तर असं होऊ नये यासाठी आज आपण एक ट्रिक वापरणार आहोत, जी की सर्वांच्याच खूप उपयोगाची ठरणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजला उलट्या साईडने करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये कुठलीही पावडर असते बघा, टेल्कम पावडर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे, म्हणजे सुगंधित जी पावडर असते ती पावडर आपल्याला घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त घाम येतो त्यावरती व्यवस्थितरित्या लावायची आहे. नंतर एक असा न्यूजपेपर घ्यायचा आहे. न्यूजपेपर किंवा असा एखादा नोटबुकचा पेपर घेतला तरीही चालेल. आणि अशा पद्धतीने त्या पावडरच्या जागेवरती आपल्याला हे लावायचं आहे, म्हणजे ती पावडर दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जाऊ नये किंवा त्याचे डाग वगैरे पडू नये, यासाठी आपल्याला न्यूजपेपर अशा पद्धतीने लावायचा आहे. तर बघा, त्यानंतर आता ब्लाऊजला व्यवस्थितरित्या सरळ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो न्यूजपेपर आतल्या साईडने व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे. आणि आपल्याला जिथे पाहिजे तिथे साडीमध्ये किंवा कपाटामध्ये त्यानंतर तुम्हाला हा ब्लाऊज ठेवायचा आहे. यामुळे काय होणार आहे, जो घामाचा वास असतो तो पावडरमुळे पूर्ण नाहीसा होणार आहे आणि तुमच्या ब्लाऊजचा असा कुबट घाण वास अजिबात येणार नाही. कारण आपल्याकडे भरपूर असे छान छान ब्लाऊज असतात जे की आपण ड्रायक्लीनसाठी सुद्धा देतो. मग असं रोज एकदा जर घातलं तर लगेचच आपण त्याची काही ड्रायक्लीन करत नाही. तर त्यावेळेस तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येणारी आहे. आणि हो, तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे नेलपेंटसाठी. आता बघा, आपल्याला मॅचिंग नेलपेंट लावायची सवय असते. मग कधी काय होतं की आपण ऑलरेडीच एक नेलपेंट लावून ठेवलेली असते आणि ती काढायला आपल्याकडे जर नेलपेंट रिमूव्हर नसेल तर मग ही नेलपेंट काढायची कशी. बऱ्याच महिला नखाने ते काढत बसतात किंवा एखादं नेल कटर किंवा जे काय म्हणतात आपल्याला असं म्हणजे भरपूर अशा वस्तू असतात की त्याने त्या काढण्याचा प्रयत्न करतात. तसं अजिबात करायचं नाही आहे. ज्यावरती आपल्याला कुठली कलर तुमच्याकडे असेल नेलपेंटचा, ती नेलपेंट घ्यायची आहे आणि आधीची नेलपेंट लावलेली आहे त्यावरती व्यवस्थितरित्या ती नेलपेंट लावायची आहे. आणि बघा, कापसाच्या मदतीने याला फक्त पुसून घ्यायचं आहे, काहीच करायचं नाही आहे. समजा तुमच्याकडे जर नेलपेंट रिमूव्हर नसेल तर ही ट्रिक तुमच्या खूप कामी येणारी आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे, बघू शकतात. सुरुवातीला जी नेलपेंट लावलेली असते, सुकलेली नेलपेंट, त्यावरती फक्त ही जी कुठली तुमच्याकडे कलर असेल तो कलरची नेलपेंट आपल्याला यावरती लावायची आहे आणि कापसाच्या मदतीने व्यवस्थितरित्या पुसून घ्यायची आहे. बस एवढंच करायचं आहे. अगदी इझिली तुम्ही तुमची जुनी जी नेलपेंट आहे ती काढू शकतात. आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक नक्की आवडली असेल. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली सुंदर छान गोड अशी ओळख देखील होईल. त्यानंतरची सर्वात महत्त्वाची युजफुल टिप्स होते आणि जी की सर्वांच्याच कामी येणारी आहे. आणि थंबनेल किंवा टायटल बघून तुम्हाला ते कळलंच असेल की यानंतर आपण झाडू आणि पोछा कधीच मारण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल की घर स्वच्छ करण्यासाठी झाडू आणि पोछाची तर गरज लागतेच, मग आता ही बाई असं काय दाखवणार आहे की ज्यामुळे आपल्याला झाडू पोछा मारण्याची गरज पडणार नाही. तर खरं आहे तर बघा, मी तुमच्यासोबत एक अशी वस्तू शेअर करते आणि खूप छान रिझल्ट
रिझल्ट मला याचा मिळाला, म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर करते. आता हे आहे वायफर, फक्त 150 रुपयाला मिळणारं हे वायफर आहे आणि याचा अगदी लाईव्ह रिझल्ट एक्सपेरिमेंट मी तुमच्यासोबत करून दाखवणार आहे. तर बघा हे अगदी वेगवेगळ्या अँगलला असं रोटेट होतं. त्यानंतर बघा याची हाईटसुद्धा आपण आपल्या हाईटनुसार याची हाईट कमी जास्त करू शकतो आणि यामुळे अगदी धुळीचे बारीक कणसुद्धा गोळा होतात. लिक्विड पदार्थसुद्धा अगदी इझिली पूर्ण क्लीन होतं आणि त्यानंतर तुमच्या काही म्हणजे असं आरसा वगैरे असेल किंवा गॅलरीचे काही काचीचा गॅलरी असेल तीसुद्धा तुम्ही अगदी इझिली याने क्लीन करू शकतात आणि लाईव्ह रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर करते. अगदी कमी किमतीमध्ये हे मला मिळालेलं आहे. फक्त 150 रुपये याची किंमत आहे आणि तुम्हाला जर हे हवं असेल तर याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आता बघा मी या ठिकाणी जे घर आहे ते व्यवस्थित झाडलेलं आहे आणि रिझल्ट बघा. एवढं घर स्वच्छ करून देखील बघा जे बारीक बारीक धुळीचे कण आहे जे की चुकून राहिलेले असावे ते कण बघा अगदी इझिली सर्व धुळीचे कण जे आहे ते गोळा होत आहेत. म्हणजे याचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला वेगळं सांगण्याची तर अजिबात गरज वाटत नाही असं मला वाटतंय. तर बघू शकतात रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे. बारीक बारीक सर्व धुळीचे जे कण आहे ते अगदी व्यवस्थितरित्या एकत्र होतात. इमर्जन्सीमध्ये तुम्हाला झाडू मारण्याचा जर कंटाळा आला असेल किंवा इमर्जन्सीमध्ये पटापट घर स्वच्छ करायचं असेल तर त्यावेळेसुद्धा तुम्ही हे ट्राय करू शकतात, कारण खूप कमी किमतीमध्ये मिळतं आहे. सध्या भरपूर लोक याला ऑर्डर करत आहे, त्यामुळे स्टॉकसुद्धा तेवढाच राहिला असेल. मे बी तो आउट ऑफ स्टॉकसुद्धा होऊ शकतो. आणि बघा अगदी कमी वेळेमध्ये आपण आपलं घर जे आहे ते स्वच्छ करू शकतो. आता मी संपूर्ण जे घर होतं ते सकाळी पूर्ण स्वच्छ केलेलं होतं, तरीसुद्धा मलासुद्धा असं वाटलं की अरे मी एवढं सकाळी कष्ट घेऊन घर झाडलं आणि त्यानंतरसुद्धा एवढी धूळ निघते आहे आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे बघा. मी जास्त लांबपर्यंत याला वायफरला असं घेऊन जात आहे आणि धूळ बघा किती सर्व बारीक बारीक धुळीचे जे कण आहे ते अगदी इझी गोळा होतात. खरंच खूप छान रिझल्ट भेटला. आता आपण काही लिक्विड पदार्थ खाली टाकून बघूया. म्हणजे आपल्याकडून काही लिक्विड सांडलं किंवा आपल्याला गॅलरी वगैरे धुवायच्या असेल तर त्यावेळेसुद्धा आपण हे वापरू शकतो का, तेच आज आपण इथे बघूया लाईव्ह रिझल्ट. म्हणजे तुम्हाला याचा विश्वास बसेल की खरंच हे छान आहे की नाही त्याचा. आणि बघा मी काही लिक्विड खाली टाकलं आणि रिझल्ट बघा अगदी इझिली आपण सर्व लिक्विड एकाच ठिकाणी असं गोळा करू शकतो. आणि दुसरी मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा का हे लिक्विड गोळा केलं की खाली आपल्याला त्यानंतर पुन्हा पुसण्याची गरजसुद्धा पडत नाही. म्हणजे आता नाही का आपण एखादं काही फरची वगैरे पुसतो तर डबल आपल्याला त्यावरतून कपडा फिरवावा लागतो किंवा मॉप फिरवावा लागतो, मग फॅन चालू करावा लागतो ते सुकण्यासाठी. तसं अजिबात नाही आहे. बघा रिझल्ट तुमच्यासमोर आहे. एकदा याला पुसून घेतलं म्हणजे वायफरनी लोटलं की पूर्ण खालची जी जागा आहे पूर्ण कोरडी होते. त्यानंतर फॅनसुद्धा लावण्याची गरज नाही आहे किंवा याला सुकवण्यासाठी कपडासुद्धा मारण्याची गरज नाही. खरंच खूप छान आहे. मला तर हे खूप आवडलेलं आहे. मी स्वतः याला ठेवून घेतलं. तुम्हाला जर हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे.